हॉटेलपेक्षा मस्त अशी चमचमीत अशी पालक पनीरची भाजी आज आपण बनवणार आहोत। याचं बघा टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि मी इथे कुठलेही जास्त अजिबात मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पालक पनीरची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी इथे एक मोठी जुडी पालक घेतलेली आहे, एकदम फ्रेश अशी आहे आणि तिला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये तिला उकडून घ्यायचं आहे आपल्याला। तर झाकण म्हणजे भाजी न झाकता आपल्याला उकडून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीचा कलर चेंज होणार नाही। तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे। मी इथे 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी अजिबात फेकायचं नाही आहे, नंतर भाजीमध्ये आपल्याला कामात येणार आहे, म्हणजे कोणत्याच याच्यातलं सत्व निघून जाणार नाही। थोडंसं मीठ घातलेलं आहे। तर बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि झाकण न झाकल्यामुळे भाजीचा कलर एकदम म्हणजे लाल पालक भाजीचा कलर एकदम हिरवा कंच जसा आहे तसा आहे। तर आता मी इथे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून देते, कारण भाजी एका वाफेने शिजून जाते। तर बघा भाजी एवढी मोठी दिसत होती, पण उकळल्यानंतर एकदम थोडीशीच झालेली आहे। तर ही भाजी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। गरम गरम याला मिक्सरला फिरवायचं नाही, फक्त मी ठेवून देते थोड्या वेळ, नंतर थंड झाल्यानंतर फिरवून घेईल। पाणी न घालता असंच फिरवून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला संपूर्ण पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे। तर ते थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया। तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे मोठा आणि त्याला असे मोठे मोठे काप करून मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहे। तर आता आपण इथे भाजी तयार करायला सुरुवात करूया। बघा पेस्ट पण छान अशी झालेली आहे। तर आता इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त थोडंसं टाकू शकता। तर मी मीडियम घातलेलं आहे तेल, 3 ते 4 पळी। तर तेल चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे पनीरचे तुकडे करून घेऊया। पनीर चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, धुवून घेतलं होतं मी। आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे पनीरचे तुकडे करून घेऊ शकतात। कोणाला लहान आवडतात, कोणाला मोठे आवडतात। तर मी मीडियम आकाराचे तुकडे पनीरचे संपूर्ण कापून घेतलेले आहे। तर आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। चांगल्या गरम तेलामध्ये जर पनीर टाकलं तर अजिबात नरम पडत नाही, एकदम म्हणजे गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि नंतर पनीर घालायचं आहे। थोडंसं लालसर दिसेल पण आतमधून छान असं सॉफ्ट राहील। तर थोडे थोडे करून मी संपूर्ण पनीर तळून घेतलेलं आहे इथे। तर मोठ्याच गॅसवर पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। बरेचदा पनीर असं कडक होतं, तर असं कडकडत्या तेलामध्ये टाकलं तर पनीर अजिबात कडक होत नाही, छान असे सॉफ्ट राहते। तर फक्त मी इथे मोठा तेजपत्ता घातलेला, 1 पान आणि जी कांद्याची पेस्ट होती तयार केलेली ती टाकून घेत आहे। बघा कांद्याची पेस्ट थोडीशी होऊ द्यायची आहे चांगली। तुम्हाला जर कांद्याची पेस्ट नसेल घालायची, कांदे घालायचे असेल तर कांदेसुद्धा घालू शकता। आणि मी थंड झाल्यानंतर जी पालकची भाजी आहे तीसुद्धा वाटून घेतलेली आहे मिक्सरला। आणि इथे 1 मोठा चमचा मी इथे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, आलं लसूण जिरं आणि धने। तर ही पेस्ट घातलेली आहे, बाकी कोणताही इथे मसाला वापरलेला नाही आहे मी। आणि इथे एका टोमॅटोची तयार करून घेतलेली आहे, बघा तीसुद्धा घालायची। आलं लसूण झाल्यानंतर लगेचच आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे। आणि आता हे थोडासा मसाला चांगला होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत याला। बघा तेल सुटलेलं आहे। आता इथे मी तिखट, हळद आणि मीठ घालायचं आहे आपल्या चवीनुसार। कोणाला तिखट जास्त आवडते किंवा कमी आवडते। आणि थोडासा मी इथे सावजी गरम मसाला घातलेला आहे, जो माझ्या चॅनलवर आहे अवेलेबल, तर तुम्ही बघू शकता। तर त्या सावजी मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते, कुठल्याही मसाल्याची वापर म्हणजे टाकण्याची गरजच पडत नाही। तर इथे पेस्ट झालेली आहे पालकची, ते सुद्धा मी इथे टाकून घेते। तर भांड्याचं पाणी अजिबात इथे म्हणजे भांडं धुवून घ्यायचं आहे आणि जे पाणी होतं उरलेलं पालकचं तेच टाकून इथे मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी अजिबात वाया जाणार नाही आपलं आणि प्युरीसुद्धा वाया जाणार नाही। तर बघा संपूर्ण भांडं इथे पाणी टाकून मी ते म्हणजे टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये। तर भाजी थोडी घट्ट आहे अजून, तर मी अजून ते पाणी उरले होतं तेच टाकणार आहे। संपूर्ण पाणी मी इथे वापरणार आहे, पण थोडं थोडं करून वापरणार आहे। तर बघा तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कमी जास्त तुम्ही पाणी टाकू शकता। पण खूप जास्त पातळी नाही करायची आणि घट्टही नाही करायची, कारण थोडीशी पातळ झाली तर घट्ट होते थोडा थंड झाल्यानंतर। तर बघा हे पाणी जे उरलं होतं थोडंसं ते थोडंसं मी
उकळून घेत आहे, कारण थंड झालं भरपूर वेळापूर्वी मी वाफवली होती. तर पाणी थंड झालं आहे, तर एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा पनीर सॉफ्ट राहते. तर आता मी थोडंसंच पाणी उरलं होतं म्हणून मी संपूर्ण पनीर आणि पाणी सोबतच या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे. बघा अशा प्रकारे थोडंसं पातळ वाटत आहे, पण शिजल्यानंतर अजून घट्ट येईल. आपल्याला भाजी अजून थोडा वेळ 5 मिनिट शिजू द्यायची आहे, चांगली खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा चांगलं सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं याला झाकण असं झाकण उकळून ठेवून आपल्याला छान असं शिजवायचं आहे. तर 5 मिनिटानंतर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि तर्री आलेली आहे बघा पालक पनीरच्या भाजीला. आणि रेस्टॉरंटपेक्षाही खूप छान अशी स्वादिष्ट भाजी ही तयार होत आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघू शकता की किती छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला. नाहीतर पालक पनीरमध्ये बऱ्याचदा तेल दिसत नाही आणि अशी खूपच अशी वेगळीच दिसते भाजी. तर बघा किती सुंदर असा टेक्स्चर आलेलं आहे भाजीला. आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. तर कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार होते. बरेच जण क्रीम वगैरे टाकतात, तर जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर टाका किंवा नाही. म्हणजे मला तर अशीच आवडते, साधी एकदम सोपी, कोणीही करू शकतो. आणि चवीला तर खूपच छान लागते. जास्त मसाल्याचा वापर न करता मी छान अशी भाजी तयार केलेली आहे. बघा छान अशी थोडीशी थंड झालेली आहे. तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे पुन्हा याच्यावर. तर खूपच सुंदर अशी टेस्टी भाजी झालेली आहे. आता प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते किती सुंदर याचं टेक्स्चर आलेलं आहे. बघा मस्त असं खूप छान अशी भाजी झालेली आहे. पोळीसोबत भाकरीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. मस्त अशी पालक पनीरची सोप्यात सोपी भाजी मी तुम्हाला आज तयार करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी पुष्पाज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.